तो सत आहे म्हणून जीवाला अमरत्वाची अपेक्षा आहे, तो चिद आहे म्हणून जीवाला सर्वज्ञतेची अपेक्षा आहे, आणि तो आनंद स्वरूप आहे म्हणून जीवाला सुखरूपतेची अपेक्षा आहे. तो सत आहे ज्याला मरणच नाही, ज्याला जन्म नाही मृत्यू नाही, म्हणून जीवाला सुद्धा अमरत्वाची अपेक्षा आहे. का मरावं वाटतं कोणाला? 70-80 वर्षाचे बाबा असले त्यांना जरी म्हणलं बाबा उरका ना कवर, ती म्हणतो तुझ्या काय बापाचं खातो? कोणाला मरावं वाटतं? मला एकदा कोरोनात भेटायला यम आला म्हणे पवार महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणलं कोण तुम्ही? नवेच दिसताव पाहुणं. ती म्हणला नवाच आहे, फक्त प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा भेट घेतो पुन्हा नाही. म्हणलं कोण आहेत तुम्ही? ती म्हणला यम हूं मै, यम हूं मै हूं यम, यमय म्हणे मी. म्हणलं इकडं कस काय? त्याने सांगितलं माझं एकच काम आहे, ज्याचं सरलं त्याला घेऊन जायचं. मी म्हणलं माझं सरलं काय? म्हणले मग हा चला म्हणले उचला बॅग. म्हणलं आता अवघडच झालं बुवा. आता आम्ही हुशार असतो, रोज एका गावाला जातो, आज धारूरला, परवा हसनाबादला, तेरवा कुठं बुलढाण्याला. मी म्हणलं आलात खरं, जाऊ आपण, माझं संपलं असलं तर जायला हरकत नाही, पण अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्याचा आदर आतिथ्य करणं आमचा धर्म आहे. चहा पाणी काही घ्या ना, दूध कॉफी काहीतरी घ्या. त्यांनी सांगितलं मी काही घेत नाही. नाही म्हणलं काहीतरी घ्यावंच लागल, तसं माझ्या दारावरून जायचं नाही, माझा धर्म मोडेल. म्हटलं ठीक आहे म्हणले, खूपच प्रेम आहे, आग्रह आहे तुमचा, करा कॉफी. मग मी किचनमध्ये गेलो आणि कॉफी बनवली. पण मी हुशारी अशी केली, ती कॉफी बनवताना त्यात गुंगीचं औषध टाकलं. ती कॉफी आणली आणि यमाला दिली. यमाने ती कॉफी घेतली. जशी कॉफी घेतली यम 10 मिनिट झोपला. किती मिनिट झोपला? 10 मिनिट झोपला. मी त्याचं लॅपटॉप घेतलं. आता पुढचं जनरेशन आहे ना, यादी कशाला म्हणू, त्याचं लॅपटॉप घेतलं, त्याची यादी, त्याची लिस्ट पाहिलं तर पहिल्या नंबरला माझं नाव होतं, प्रमोद महाराज पवार. अरे म्हणलं म्हणूनच आपल्याकडं आलं हे. मी हुशारी केली, पहिल्या नंबरचं नाव डिलीट केलं, कट केलं आणि खालच्या कडेला टाकलं. म्हणलं आता कसं नेईन मला. 10 मिनिट झाले, यमाची झोप मोड झाली, जागा झाला यम. म्हणे पवार महाराज लई प्रसन्न झालो राव मी तुमच्यावर. म्हणलं कस काय? इतका आदरातिथ्य आणि यमाला चहा पाणी कोण करताय? वा 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 महाराज, प्रसन्न आहे मी तुमच्यावर. म्हणलं मग अहो प्रसन्न आहे, मग काय करता? काय नाही म्हणला, मी माझ्या नियमात बदल करतो. म्हणलं काय करता? जी यादी वरून सुरू करायची ती खालून सुरू करतो म्हणला. काय म्हणला? जी वरून सुरू करायची ती खालून सुरू करतो. मरण मी चुकवायला गेलो, पण मला मरण चुकवता आलं का हो? देह जाईल जाईल त्याची काळ खाईल, त्याची काळ खाईल, त्याची काळ खाईल. देह जाईल जाईल त्याची काळ मरण चुकवता येत नाही, पण माणसाला मरावं वाटत नाही. अमरत्वाची अपेक्षा आहे. का? तो सत आहे म्हणून आपल्यालाही अमरत्वाची अपेक्षा आहे. आपल्यालाही वाटतं आपण सत असावं. तो चिद आहे. चिद म्हणजे फुलाला सुगंध ज्याच्यापासून आहे, चंद्राला शीतलता ज्याच्यापासून आहे, नवे नवे सूर्याला प्रकाश सुद्धा ज्याच्यापासून आहे, असा तो. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम सृहत प्रभव प्रलयस्थानम निदानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते.
झाले शरीर कोणाची आसक्ती, झाले शरीर कोणाची आसक्ती, झाले शरीर कोणाची आसक्ती. कोण बोलाविते हरी विन, कोण बोलाविते हरी विन, कोण बोलाविते हरी विन, कोण बोलाविते हरी विन. एक नारायण, एक कवी, एक कवी, एक नारायण, एक कवी, एक कवी, एक नारायण, एक कवी, एक कवी, एक नारायण. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. तो कसा आहे, तो चिद आहे, म्हणून जीवाला ही सर्वज्ञतेची अपेक्षा आहे. आणि तो कसा आहे, आनंद स्वरूप आहे. आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विठेवरी. तो आनंद स्वरूप आहे महाराज, सर्व सुखाचे आगर पाप रुखुमा देवी बर. तो आनंद स्वरूप आहे ना, तो आनंद स्वरूप आहे. आणि आपण सुद्धा त्याचेच अंश आहोत, म्हणून आपल्याला सुद्धा कशाची अपेक्षा आहे, सुखरूपत्वाची अपेक्षा आहे, आनंदाची अपेक्षा आहे. म्हणून गरज जीवाला आनंदाची नाम सुखाची आहे. तो विचार जगद्गुरु आपल्याला देत आहेत. विठ्ठला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा. मनुष्याला जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे असं जर विचारलं, मनुष्याला जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे असं जर विचारलं, तर काही मूलभूत गरजा सांगितल्या जातात. त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. बरोबर आहे ना? माणसाला जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा कोणत्या आवश्यक आहेत सांगा? अन्न, वस्त्र आणि निवारा. वा, छान. आता बोलू नका. पण माणसाला त्याही पुढे जर गरज कशाची असेल तर ती सुखनाम आनंदाची आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे असं कसं, पटवून देईल तुम्हाला. चला, अन्नाच्या बाबतीत जर विचार करायला झालं, एखादा 6 महिन्याचा उपाशी असावा, 6 महिन्याचा उपाशी असावा, त्याच्या पुढे पंचपक्वान्नाचं ताट असं वाढून ठेवावं आणि वाढून ठेवल्यानंतर तो असा घास घेणार. त्याला कुणीतरी कानात सांगावं जेवू नको बरं का, अरे त्या अन्नामध्ये विष कालवलंय रे, जेवू नकोस. आता जेवल का तो? नाही जेवणार. का? 6 महिन्याचा जरी उपाशी असला आणि जीवन जगण्यासाठी जरी त्याला अन्नाची गरज असली तरी ते अन्न कसं आहे हो, दूषित आहे, त्याच्यामध्ये विष आहे. तो ते जेवण करणार नाही. ताटाची सांडूनी जाय, तो जेवणार नाही महाराज. याच्या उलट बोलतो आता. ऐका, देवा अरे समोर पंचपक्वान्नाचं ताट नसलं तरी चालेल देवा, नसू दे ताट. देवा शिळी भाकरी आणि चटणी जरी असली ना देवा, तरी देवा ते 2 घास मात्र कसे पाहिजेत? सुखाचे पाहिजेत, आनंदाचे पाहिजेत. पोटा पुरते देई विठ्ठला मागणे लय नाही, लय नाही, लय नाही, लय नाही. पोटा पुरते
देई रे विठ्ठला मागणी. एका ठिकाणी खूप गोड सुभाषित आहे, साई इतना दीजिए ज्या में कुटुंब समाये, मैं भी न भूका रहू ना साधू भूका जाये, पण ते 2 घास सुखाचे पाहिजे विठ्ठला. आता वस्त्राबद्दल बोलूया. वस्त्राबद्दल आता वस्त्रामधलं पुरुषापेक्षा जर जास्त कोणाला कळत असेल, आवड असेल तर ते कोण आहे? माता माऊल्या. ऐका नाही, आता आपल्याला जर म्हटलं तर लय झालं 2 ड्रेस 4 ड्रेस 8 ड्रेस, पण माता माऊल्याकडे एका घरी लग्न होतं, मी गेलो बुवा, ते बसायची अडचण होती म्हणून मला एका घरात बसवलं. त्या घरामध्ये कपाट होते 2-3. ती वरमाय कशाला आली की बुवा तिथं, तिनं उघडीलं कपाट. जी साड्या पडल्या ती इतकी बुजली. दुसरी एक आजी आली 70-80 वयाची, तिने एक संदूक उघडला. संदूक, त्याला संदूकच म्हणतात ना जुन्या काळातला. ती साड्याने इतका भरलेला होता, त्यातली जी पाहिजे होती ती काढली, पण ती लावायले पण ती कुठं लागायला दरवाजा, त्याच्यावर बसली मग कडी लावली. म्हणजे इतकं भरलेलं आहे ते, इतका भरणा महाराज. किती भारी असू द्या, किती भारी, पण दुसरीच्या अंगावर जरा बरी दिसली, मूड खलास. म्हणजे वस्त्र कोणाला आवडतात? माऊल्यांना. कोणाला प्रिय आहेत? माऊल्यांना. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, सांगा, तुम्हाला 25,000ची पैठणी पाहिजे, तुम्हाला 25,000ची पैठणी पाहिजे, पण सोबत दुःख आहे. 25,000ची पैठणी पाहिजे, सोबत दुःख आहे, का 4 जागी ठिगळ असलेलं लुगडं नाटी पाहिजे ज्याच्याबरोबर सुख आहे? हो, काय पाहिजे? कोण म्हणलं पैठणी पाहिजेच का? कोणी पैठणी मागणार नाही महाराज. अहो 4 जागी नाही, अहो 8 जागी जरी जोडलेलं असलं ना, ती नाटी असेल, ते लुगडं असेल, चालेल महाराज, पण ते कसं पाहिजे? समाधानाचं पाहिजे महाराज, सुख समाधानाचं पाहिजे. वस्त्राबद्दल झालं. आता तिसरी मूलभूत गरज राहिली निवारा. निवाऱ्याबद्दल मी विचारेल, बाबा तुमचं कोणतं गाव? इथलेच आहेत तुम्ही. तुमच्याकडे घर काय सध्या स्लॅबचं आहे का? बाबा तुम्ही कुठले? मैंदवाडी. तुमच्याकडे घर कसं आहे? पत्राचं आहे. ऐका ना, असू द्या, काय हरकत नाही. मी एक बोलू का तुम्हाला बाबा? आमच्या घरी मागच्या काळात काही लाड गुरुजी आले, आणि गुरुजी आल्यानंतर त्यांनी घर पाहिलं आमचं, आणि आमचं घर पत्र्याचंच बाबा. आणि घर पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, शुद्ध वारकऱ्याच्या घरी आलो. वडिलांना नोकरी असून आत्तापर्यंत आम्हाला स्लॅब टाकता आला नाही. महाराजांनी सांगितलं, शुद्ध वारकऱ्याच्या घरी आलो मी. म्हणजे स्लॅबचे ते लबाड आहेत असं मला म्हणायचं, तसं समजू नका. पण एखाद्या वारकऱ्याच्या नजर नाही झाला, समजावं शुद्ध परमार्थ आहे हो त्याचा. बाबा मला तुम्हाला असं विचारावं वाटेल, तुम्ही मैंदवाडीचे, सांगा बरं तुम्ही आता ज्या घरात आहेत 2 घास सुखाचे आहेत, तुम्हाला सांगा, तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे का धारूरमध्ये 10 मजली घर बांधून पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? झोपडी असावी, पण सुखाची असावी. बरं झालं तुम्ही 10 मजली मागितलं नाही, मला इतक्याच्या साक्षीनं बांधून द्यावं लागलं असतं. इतक्याच्या साक्षीनं. पण ऐका ना बाबा, ही तुमचीच अपेक्षा नाही, ही सगळ्या जगाची अपेक्षा आहे. बरं तुम्ही तरी चुकीचं कसं बोलाल बाबा? अहो इथं प्रत्येकाची अपेक्षा आहे. 10 मजली घर नकोय देवा, नकोय पंचतारांकित घर आम्हाला देवा, झोपडी असू दे. बाबा माझ्या तोंडातला शब्द घेतला तुम्ही. महाराज झोपडी असू द्या, पण ती कशी पाहिजे? सुखाची पाहिजे महाराज. म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा या पुढची सुद्धा गरज जर माणसाची असेल जीवन जगण्यासाठी, तर ती म्हणजे सुख किंवा आनंद आहे. विठ्ठला. दोन मुद्दे संपले, आता तिसरा मुद्दा. माणसाच्या आयुष्याचा जर विचार केला तर माणसाचं आयुष्य सांगितलंय, शतगणिले ते अर्धरात्र खाय. इतकाच तुकडा घ्यायचा, इतकाच कामाचा आहे आपल्या.
माणसाचं आयुष्य शतगणिले म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य सांगितलंय, 100 वर्षाचं आयुष्य. आता तितकं कोणी जगलच असं कधी कुणाचं तिकीट फाटल सांगता येत नाही बरं का. आता मगाच्या मृत्यू त्या विषयावरून मी पुढे आलो, पण पुन्हा आणखीन एकदा सांगतो, क्षणभंगुर नाही भरवसा. काल परवा एक व्हिडिओ पाहिला माझ्याकडे मोबाईलमध्ये, तो सेव्ह आहे, मी त्याची स्क्रीन रेकॉर्ड करून घेतली बरं का. टेलर एक व्यक्ती हॉटेलमध्ये पत्नी मुलगी आणि मुलासहित जेवायला आलाय, जेवायला ऑर्डर दिली आहे हॉटेलमध्ये. आता जे जेवले त्यांना माहिती आहे जेवणाच्या अगोदर स्टार्टर, ते स्टार्टअप बरं का भैरू महाराज, ते आणून दिलं जातं. ते स्टार्टअप आणून टेबलवर ठेवलेलं आहे, म्हणजे पापड वगैरे अगोदर खायला ते आणून ठेवलंय. आणि जसं ते ताट त्याच्या पुढे आणून ठेवलं, त्याने जे डोकं त्यात ठेवलं तो पुन्हा उठला नाही. याला मृत्यूचं सत्य म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 100 वर्षाचं आयुष्य गृहीत धरा, प्रत्येकाला तितकं मिळावंच माझी ही सद्भावना आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे, ऐका. 100 वर्षापैकी तुम्हाला 99 वर्ष सुखाचे दिले, 100 वर्षापैकी 99 वर्ष सुखाचे दिले आणि 1 वर्ष दुःखाचं घ्या म्हटलं, जमल का? नाही महाराज. जसे 99 सुखाचे तसं 100वा सुद्धा कसं पाहिजे? सुखाचं पाहिजे. बरं चला, एका वर्षामध्ये 12 महिने, 12 महिन्यातले 11 महिने तुम्हाला सुखाचे दिले आणि 1 महिना दुःखाचा घ्या म्हटलं, चालेल का? नाही महाराज. जसे 11 महिने सुखाचे दिले तसा 12वा सुद्धा. मी तुमच्या मनातलं बोलतोय का कसं बोलतोय? तुम्ही जरी बोलत नसलात पण हे तुमच्या मनातलंच आहे ना महाराज. जसे 11 महिने सुखाचे दिले तसा 12वा महिना सुद्धा सुखाचा पाहिजे. बरं, एका महिन्यामध्ये 30 दिवस आहेत, 29 दिवस भैरू महाराज तुम्हाला दिले सुखाचे आणि 1 दिवस दुःखाचा घ्या म्हटलं, जमल का? नाही महाराज. जसे 29 दिवस सुखाचे तसा 30वा सुद्धा सुखाचा. बरं, एका दिवसात किती तास आहेत? 24 तास आहेत. 24 तासातले लक्ष्मण काका तुम्हाला म्हटलं घ्या 23 तास सुखाचे आणि 1 तास दुःखाचा, जमल का? महाराज, जसे 23 सुखाचे दिले तसा 24वा सुद्धा कसा पाहिजे? सुखाचा पाहिजे. बर, आता एका तासात मी कडीला घेऊन जातो तुम्हाला, काही काळजी करू नका, पण शेवटपर्यंत तुमचं उत्तर सुखेचं असलं पाहिजे. एका तासामध्ये 60 मिनिट आहेत, 60 मिनिटातले 59 मिनिट तुम्हाला सुखाचे दिले आणि 1 मिनिट दुःखाचा घ्या म्हटलं, जमल का बाबा? 1 मिनिट, 1 मिनिट सुद्धा न. बरं, एका मिनिटात 60 सेकंद आहेत, एका मिनिटात 60 सेकंद आहेत. 59 सेकंद तुम्हाला सुखाचे घ्या म्हटलं आणि 1 सेकंद दुःख घ्या म्हटलं, जमल का? जमल का? महाराज, 1 क्षण सुद्धा दुःखाचा प्रमाण सांगू. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आलंच पुढे म्हणून सांगतो. श्रीमद भागवतामध्ये फक्त कुंती आत्यानं दुःख मागितलं हे आपण ऐकलेलंच आहे. का मागितलं दुःख? आत्या म्हणते, देवा देवा, जिस संपत्ति में तेरी याद ना आए वो संपत्ति नहीं, और जो विपत्ति में, जिस विपत्ति में तेरी याद आए वो विपत्ति नहीं. अरे, ज्या संपत्तीमध्ये तुझं भजन होत नाही ती संपत्ती काय कामाची? आणि देवा, ज्या दुःखामध्ये तुझं भजन मुखाला येतं ना देवा, ते दुःख तरी आम्ही दुःख कसं म्हणावं? देवा, दुःख दिलं तरी हरकत नाही, कारण तुझं भजन घडेल. विठ्ठला विठ्ठला. एक क्षण सुद्धा माणसाला दुःखाचा नको आहे. माणसाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची अपेक्षा आहे. मग जर अपेक्षा सुखाची असेल, जर गरज सुखाची असेल, तर मार्ग सुद्धा कोणता निवडला पाहिजे?
जो सुखाचा मार्ग आहे, जो आनंदाचा मार्ग आहे, मार्ग सुद्धा तोच निवडला पाहिजे. आणि तो मार्ग प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. आणि मार्ग सांगतात जगद्गुरु तुकोबार आहे. काय मार्ग सांगितलंय सुखाचा आनंदाचा? काळ सारावा चिंतने. शेळके गुरुजी आहेत ना, शेळके साहेब. बर. एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. त्या अगोदर एक मुद्दा आणखीन चिंतनाला घेऊ. जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला आनंदाच्या साधनाचा विचार सांगतायत. त्यांना तो सांगण्याचा अधिकार आहे का? महाराज असं का म्हणता? माणसाने ज्ञान तेव्हाच सांगितलं पाहिजे ज्या वेळेला त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी असेल. अनुभव नसेल तर ज्ञान सांगण्याचा अधिकार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगादित असे. मागे बहुत जन्मी हेची करीता आलो आम्ही. मागे बहुत जन्मी या प्रमाणाने आठवलं मला. माझ्या जीवनातलं एक सौभाग्य आहे, एक सद्भाग्य असं आता आहे बरं का, की उद्याच्या 9 तारखेपासून वारकरी संप्रदायाच्या, भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनचरित्राची कथा करण्याचा योग माझ्या जीवनात आलेला आहे. आपण आता हे सांगायला नको, भागवत आहे, रामायण आहे, आपण करतोच आहे. सकल संत चरित्र, शिव महापुराण, आता त्यातले फक्त भागवत आणि रामायणाचा योग आलेला आहे. बहुतेक ठिकाणी 40-50 काही कथा झाल्या असतील. तुकोबारायांच्या चरित्राची ही चिंतनाची, त्याला तयारी म्हणू आपण, ते चिंतन खूप पूर्वीच केलेलं होतं, पण त्याचा योग आत्तापर्यंत आला नव्हता. आणि गर्व अभिमान म्हणून सांगत नाही, पण मागणं हा आपला स्वभाव नाही, मागणं हा आपला स्वभाव नाही. पण असेल जगद्गुरु तुकोबारायांच्या मनात, म्हणून माझ्याकडे ती सेवा आली. आणि म्हणून पाऱ्याला, वाशी तालुका या ठिकाणी 9 तारखेपासून जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राची सेवा होणार आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुभवाविषयी आपलं बोलणं चुकीचं ठरेल हो. कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या वंश परंपरेबद्दल न बोलता आता त्यांच्या अवतार परंपरेबद्दल थोडं चिंतन करून पुढे जाऊ. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. सत्ययुगात देवाचा अवतार नाहीये, त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभूजींचा अवतार आहे, त्यांच्या बरोबर अंगद म्हणून जगद्गुरु तुकोबार आहेत. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे, त्यांच्या बरोबर उद्धवजी म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांच्या बरोबर आहेत. कलियुगामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे, त्यांच्या बरोबर सुरुवातीला नामदेवराय म्हणून आणि मग जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या म्हणून नामदेवरायांचाच अवतार पुढे श्री जगद्गुरु तुकोबार आहे. आता त्यांच्या अनुभवाबद्दल आपण काय बोलावं महाराज, काय बोलावं? आता त्यांच्या अनुभवाबद्दल आपण बोलू नये, पण तरी आपण जर एक विचारलं जगद्गुरूंना, महाराज सांगा बरं, तुम्ही सुखाच्या साधनाचा विचार सांगताय, तुम्ही आनंदाच्या साधनाचा विचार सांगताय, तुम्ही जीवनात सुख उपभोगलंय का हो? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद उपभोगलाय का हो? महाराज सांगतात,
माझी दिनचर्या जर तुम्ही पाहिली तर माझ्या जीवनात केवळ आनंद आणि आनंदच आहे. माझ्या जीवनात आनंदाशिवाय दुसरं काही नाहीच आहे. कशावरून? आपण जर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन केलं तर हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जर आज जगद्गुरु तुकोबाराय वाचायचे असतील, जर आज आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन पाहायचं असेल तर दुसरं तिसरं काही न करता फक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन करावं, गाथा वाचावा आणि मग जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर उभारल्याशिवाय राहणार नाही. आणखीन थोडं पुढे जाऊन बोलू का? जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपण का पाहावं? तैसे हरपले आपण आपले पाहावे, तरी ते संता ते पाहता की बसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. आपल्याला सापडायचं असेल तर संतांचं जीवन आपण पाहावं. चला चिंतनाकडे मी पुढे जातो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझी पूर्ण दिनचर्या ही सुखाची आहे, आनंदाची. कशावरून? महाराज सांगतात ऐका, पूर्ण एका दिवसाची दिनचर्या तुमच्या समोर ठेवतो. मला झोपण्यासाठी सेजही सुखाची आहे. कशावरून? महाराजांचं प्रमाण आहे, सुखाचे शेजारी सुखाचे शेजारी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात आनंद आहे. कशावरून ठरवायचंय? त्यांच्याच प्रमाणाने ठरवायचंय. तुकाराम महाराज म्हणतात मला झोपण्यासाठी सेज सुखाचे, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी बहुडेन. बरं महाराज, तुम्हाला झोपायला सेज सुखाची आहे, पण त्यावर झोप सुखाची आहे का हो? हा थोडा आतला प्रश्न आहे. चिंतन जर आपण पाहिलं, असं का विचारावं वाटलं असेल एखाद्या साधकाला? त्याचं कारण असं आहे, एखाद्याकडे सेज सुखाची असते पण त्यावर झोप सुखाची असेलच असं मात्र. मी बीडला जात असतो कीर्तनाला. आमचे एक मित्र आहेत, त्यांच्याकडे गादी आहे ₹1,00,000. केवढ्याची? ₹1,00,000. तुम्ही म्हणाल कस काय महाराज ₹1,00,000 गादी? म्हणलं ती गादी अशी आहे, उन्हाळ्यामध्ये गार होते, हिवाळ्यामध्ये गरम होते. एका भाद्रानं मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज पावसाळ्यात कशी होती? म्हणलं पावसाळ्यात अजून गेलो नाही, गेले सांगन. अनुभव असला तरच सांगा, उगाच काय सांगावा. अशा काही गाद्या आहेत, पण त्याच्यावर त्याला झोप येईलच असं झोपीच्या गोळ्या खावा लागतात महाराज. झोप येत नाही. सेज सुखाची असेल पण झोप सुखाची असेलच असं मात्र नाही. महाराज सांगतात मला झोपायला सेजही सुखाची आहे आणि त्यावर झोप सुद्धा आहे. का प्रमाण आहे? प्रमाण महाराजांचंच प्रमाण आहे. सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी सहजा मी आंधळा निज निराकार बनते. वृत्ती निवृत्ती झाली जननादी
काय हा आंधळा आहे. आंधळा आहे. काकडा प्रकरणातला सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे ह्या प्रमाणाची गुढी अशी आहे. आता त्याबद्दल बोलायला नको. शेज सुखाची झोप सुखाची. प्रमाण महाराजांचीच दिनचर्या आपण पाहतोय काही मिनिटामध्ये. प्रत्येक प्रमाणातला आनंद किंवा सुख शब्द वेचत चला. सुखाचे शेजारी बहुडवीन सुख. सुखे मी निज लोगा शून्य सारोनी तेथे. बर महाराज, शेज झाली त्यावर झोप झाली. झोप झाल्यानंतर काय क्रिया आहे हो? आंघोळ. बरोबर आहे ना? महाराज रोज आंघोळ करायचे. महाराज आंघोळीसाठी पाणी कोणतं होतं? आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग आनंदाची अंग. आनंदाचे आनंदाचे डोही आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग. तिसरा शब्द आहे आनंद. चौथं प्रमाण आहे. महाराज आंघोळ झाली. आता आंघोळ झाल्यानंतर काय क्रिया आहे हो? कपडे घालावे लागतात ना. महाराज घालायला कपडे कशाचे आहेत? महाराज सांगतात ते सुद्धा सुख नाम आनंदाचे आहेत. आनंदे निर्भय आनंदे सर्व सुख सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भय सर्व सुखल्यालो. घालायला कपडे कशाचे? सुखाचे. ज्या वेळेला चिंतन करतो ना आपण त्यावेळेला इतक्या पुढे जाऊन मग हे प्रमाण लक्षात येतात बरं का. महाराज घालायला कपडे आनंदाचे नाम सुखाचे. बरं आता कपडे घातल्यानंतर लाभ बरकत. नाश्ता काय खायला लागत असं नका असंच नाही. नाही खायला लागतं ना. काय खाता तुम्ही? महाराज ते सुद्धा सांगतात. सरळ सरळ प्रमाण बोलून जातो. तो का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. नका चरफडू घ्या रे तुम्ही. खायला सुद्धा कशाचे लाडू? आनंदाचे. बर महाराज ते आनंदाचे लाडू खायला तुम्हाला पोट बरं आहेत का उगं थोडे? कारण की बघा पंक्तीमध्ये काही काही पदार्थ असे असतात जे फक्त एकदाच येतात. VIP गुलाबजाम बालुशाही श्रीखंड. किती बऱ्या वाढतो एखादा बहादर चारदा. वाढत असला तर तो दानशूर आहे. दानशूर आहे. आम्हाला बरेच भेटतात. वाडा ह्यांना मिळत नसतंय पुन्हा ह्यांना. अरे काही पदार्थ बघा. जगन्नाथ महाराज पवार वेदांत वाचस्पती यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर बघा पंक्तीतले काही काही पदार्थ असे असतात ते प्रमाणानं सांगायचे. काही पदार्थ एकदाच येतात पुन्हा येत नाहीत. त्याला प्रमाण त्यांनी द्यावं. आता मागुता येईल फेरा हे तो नगडे याश. मागितलं तरच येईल नाही तर येणार नाही असे काही पदार्थ आहेत. पण काही काही पदार्थ पुन्हा पुन्हा. भात घ्या भात. किती बऱ्या भात महाराज. त्याला काही लिमिटच नाही. भात वाढावा पण इंद्रायणीचा असावा. मग भात खावा. इंद्रायणी नाव तसाच भात आहे महाराज. नाव तसाच राईस आहे. तुम्ही म्हणता महाराज हे काय सांगायला लागले तुम्ही? खाऊन बघा मग मला सांगा. फोन करा. युट्यूबला नंबर आहे आपला. कधी फोन करा. त्याच्यासाठी आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णांनी पवार प्रमाण सांगायचं म्हणजे पुन्हा पुन्हा येणाऱ्या पदार्थासाठी. किती जन्म झाला फेरा
गणित नाही जिदा, म्हणजे किती वेळेला येतं असे काही पदार्थ आहेत. महाराज सांगा बरं, हे आनंदाचे लाडू तुम्हाला एकदाच आहेत का, पुन्हा पुन्हा आहेत, थोडे आहेत का, पोटभर आहेत? महाराजांनी सांगितलं पोटभर आहेत. कशावरून? महाराज सांगतात, बरं तुम्ही सांगा महाराजापेक्षा, माणसाचं पोट भरलं हे कशावरून ओळखायचं? सिग्नल पडला, पण काही काही बहादर असे त्यांचा सिग्नलच पडत नाही, म्हणजे ढेकरच येत नाही. 5-25 खाल्ल्या चपात्या तरी त्यांना ढेकर येत नाही. तुमचं तसंच आहे का? नाही, असं काहीतरी म्हणले तुम्ही म्हणून. आता बऱ्याच वेळेला आम्हाला असा अनुभव येतो बरं का. आता आम्ही शहरामध्ये पण जातो कार्यक्रमाला. आता हे शहरच आहे पण तितकं नाही, हे थोडं खेड्यातच आहे, पुणे मुंबई वगैरे आहे का नाही. आम्ही जर तिकडे गेलो ना, मग ती अशी माऊली घरी गेल्याबरोबर अशी कणिक तिंबते बघा. केवढी कणिक तिंबिते? हा राईट, माहिती हो तुम्हाला सगळं. एवढीच कणिक तिंबिते बघा. आणि आम्ही 5-7 जण महाराज, पीटीवाला, पकवाजवाला, गायक, महाराज, शूटिंगवाला, ड्रायव्हर, 5-7 जण तर सरळ असलं गाबा दिसले बी महाराज म्हणते का गुत्त घेतलं काय? गुत्त घेतलं. पण ती लागत नाही. पुढच्या काही वेळेला सांगतात महाराज गायक वादक घेऊन या. मग आम्ही गेलो, मग ती एवढाच हुंडा. आता आमच्या समोर एवढाच तिंबलीस, ती बघूनच पोट भरणार महाराज आमचं. आणि मग ती पुन्हा मग ती चपात्या करायची पद्धत, एवढाली फुलके. आणि मग ती जेवाय बसली ना महाराज, हवं का हवं का डोंबलं खावा का काय खावा. जिथं 5-6 खाल्ल्याशिवाय पहिला ढेकर येत नाही. विनोद सोडून द्या महाराज, हे सांगितलं कशासाठी? ढेकरे जेवण दिसेसाचे. ढेकर आला की समजायचं पोट भरलं. महाराज सांगतात आम्हाला सुद्धा खायला आनंदाचे लाडू पोट भरेत. कशावरून? महाराज सांगतात जे आम्ही खाल्लं ना त्याचीच ढेकर येतात हो आम्हाला. तेच येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. आम्ही खातो आनंदच आणि ढेकर सुद्धा आनंदाचाच. म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांनीच म्हणावं, अवघा झाला से आनंद, अवघा झाला से आनंद, अवघा झाला से आनंद, बाग गेला सिन गेला, भाग गेला शिन गेला अवघा झाला शे आनंद. सगळी दिनचर्या पाहिली जगद्गुरु तुकोबारायांची. सगळा जीवनात आनंद आहे, अनुभव आहे आनंदाचा. म्हणून त्यांनी आपल्याला अवघ्या आनंदाच्या साधनाचा विचार सांगावा. ते विचार आपल्याला सांगितले कोणते? ते साधन काळ सारावा चिंतने. जीवनात नामचिंतन करा. एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासात राहा, गंगेचं स्नान करा. देवाच्या पूजेने देवाचं पूजन करा. प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार आनंदाचं साधन आहे. नियम इंद्रियासी सार आनंदाचं साधन आहे. नसावी बासर निद्रा बहुभाषण हे आनंदाचं साधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थासारखं श्रेष्ठ साधन या जगामध्ये नाही. मग महाराज हे सगळं कठीण आहे, सांगायला सोपं आहे पण करायला अवघड आहे. नामचिंतन सोपं, सांगायला सोपं आहे, करायला अवघड आहे. एकांतवास सांगायला सोपं आहे, करायला अवघड आहे. हे सगळी साधनं अवघड आहेत. मग आम्हाला आनंद मिळणारच नाही का? महाराजांनी सांगितलं. त्याच्यावर शेवटची एक रामबाण गोळी. देह समर्पिजे देवा. हा देह देवाला समर्पित करून टाक. काही जमत नाही ना तुम्हाला? देह समर्पिजे देवा, मग भार काहीच न घ्यावा. हे सगळं आहे ते देवाचं आहे असं म्हणा.
आनंदासाठी सांगतोय बरं. हे सगळं आहे ते देवाचं आहे म्हणा, माझं काहीच नाही. नाहीतरी आपल्या करण्यानं काय चांगलं झालं आतापर्यंत? 1 मिनिटाची वेळच घेतो, 10 वाजलेत पण 1 मिनिटाची वेळ घेतो. काय आपल्या चांगलं करण्यानं काय झालं आतापर्यंत? प्रत्येक जणाचे प्रयत्न हे चांगलं करण्यासाठीच आहेत बाबा. कोण वाईट होण्यासाठी प्रयत्न करतं? कोणीच नाही. प्रत्येक जण चांगलं होण्यासाठी झटपट करतोय, पण चांगलं होत. आतापर्यंत आपण करत आलो ते जे आपल्याला वाटतं ते, आतापर्यंत आपण करतोय ते जे आपल्याला वाटतं ते, पण होतंय ते जे देवाला वाटतं ते. म्हणून इथून पुढं तरी करा ते जे देवाला वाटतं ते, मग होईल ते आपल्याला वाटतं ते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर.